तर मंडळी आज गेलो होतो मी नायगावच्या पंचायत समितीला पॉलिसी व खाते काढण्यासाठी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. सर्वप्रथम तर माझे 4000 फॉलोअर्स केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. तर आज आपल्याला जायचं होतं नायगाव पोस्ट ऑफिसला, कारण आज आपल्याला बोलवली होती या छानशा पोस्ट ऑफिस मध्ये. पण तिथे जाऊन आपल्याला कळालं की आपल्याला जायचं आहे पंचायत समितीला. आणि नायगाव पंचायत समितीला मी दुसऱ्यांदाच चाललो होतो, पहिल्यांदा मित्रासोबत गेलो होतो एकदा. मग तिथे गेल्यावर आमचे काही नायगावचे कर्मचारी बंधू आम्हाला भेटले आणि त्यांना भेटून कळाले की आपल्याला जायचं आहे वर आपल्याला बसण्यासाठी अरेंजमेंट केलेली आहे. आणि नायगाव पंचायत समिती कार्यालय मधून अशा प्रकारचा दिसतो, ज्याच्या इमारतीच्या पायऱ्यावर जाताना आपल्याला कडाकडाला असे आरसे दिसतात. आणि हे आरसे इथे कोणी थुंकू नये म्हणून लावण्यात आलेले आहेत. तरी पण स्वतःवर थुंकणाऱ्या माणसांची काही कमी नाही. सार्वजनिक ठिकाणी तरी स्वतःवर कमीत कमी नियंत्रण ठेवत जा. आणि आपण आता वर आलेलो आहोत, जेथे की आपल्याला बसून पॉलिसीची माहिती सांगायची आणि पॉलिसी काढून घ्यायची आहे. सुरुवातीला तर तिथे आमच्याशिवाय कोणी नव्हते. मग काही जणांना माहिती सांगून पॉलिसी काढून घेतल्यावर हळूहळू तेथील लोकसंख्या वाढायला लागली. आणि तुम्हाला पॉलिसीची माहिती पाहिजे असल्यावर हे तुम्ही पॉज करून वाचू शकता, जे की आरोग्य विमा आहे, ज्यावर वार्षिक 550 रुपये भरून तुम्हाला 10 लाखापर्यंत अपघाती विमा भेटतो. आणि मी हे सांगायलो म्हणजे माझा याच्यात काही फायदा आहे असं काही नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन काढून घेऊ शकता. तर आपलं आजचं इथलं काम झालेलं आहे आणि मी सरळ आता नायगावला आपल्या ताईच्या घरी जाणार होतो. पण आपल्याला आला होता घरून फोन, आपल्याला जायचं होतं आता सरळ बिलोलीला. पण मला गाडी चालवायला बिलकुल आवडत नाही, कारण की आपल्याला गाडी चालताना काही रेकॉर्ड करताच येत नाही. आणि आज आपल्या बिलोलीला जाण्याचं कारण म्हणजे की माझे आई वडील तब्बल 1 महिन्यानंतर दिंडी यात्रेहून आले होते आणि त्यांच्यासोबतच सर्व त्यांचे सहकारी यात्री पण आले होते. तर त्यांची आज मिरवणूक व त्यांचा सत्कार कार्यक्रम होता आणि यामुळेच आपण आज बिलोलीला आलेलो होतो. तर मंडळी मग पूर्ण कार्यक्रम झाल्यावर माऊलीची पूजा वगैरे होऊन सर्वजण बसले होते जेवण करण्यासाठी. आणि आता मी पण जेवण करून घेतो आणि तुम्ही पण करून घ्या व भेटूया इथेच पुन्हा आपल्या छोट्याशा मिनी व्लॉग मध्ये.